140 नंबरचा क्वेश्चन घ्या. भारतीय घटनेचा सरनामा हा घटनेचा एक भाग आहे अशा स्वरूपाचा निर्णय डॅश डॅश या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. ठीक आहे. केशवानंद भारती विरुद्ध भारत सरकार, मिनर्वा मिल्स विरुद्ध भारत सरकार, विद्यावती विरुद्ध राजस्थान सरकार आणि गोलकनाथ विरुद्ध पंजाब सरकार. हा क्वेश्चन बऱ्याच वेळा आयोगाकडून रिपीट पण झालेला आहे की सरनामा घटनेचा भाग आहे अशा प्रकारचा दुसरा क्वेश्चन भाग नाही आणि एकात्मिक भाग आहे. एकात्मिक भाग आहे. अशा 3 प्रकारे तुम्हाला क्वेश्चन आयोगाने विचारलेला होता. चला काय येईल उत्तर बघा. भारतीय घटनेचा सरनामा हा भाग आहे. पहिला ऑप्शन. बर, बाकीचे विद्यार्थी कोणत्या खटल्यामध्ये घटनेचा भाग आहे असा निर्णय दिला, कोणत्या खटल्यामध्ये घटनेचा भाग नाही असा निर्णय दिला आणि कोणत्या खटल्यामध्ये सरनामा भारतीय घटनेचा एकात्मिक भाग आहे असा निर्णय दिला. बघा, पहिला ऑप्शन आहे केशवानंद भारती विरुद्ध भारत सरकार. ठीक आहे. मग सरनामा घटनेचा भाग नाही कोणत्या केसमध्ये सांगितलं? गोलकनाथ विरुद्ध पंजाब सरकार, मिनर्वा मिल्स खटल्यामध्ये काय सांगितलं सांगू शकता मला? बघूया किती विद्यार्थ्यांना माहित आहे. वेळ देते मी तुम्हाला इथं. चला बघा. बेरुबारी खटल्यामध्ये बेरुबारी खटला इथं ऑप्शन मध्ये आहे का? बेरुबारी खटला. बेरुबारी खटल्यामध्ये काय सांगितलं होतं? सरनामा घटनेचा भाग नाही. बरोबर. केशवानंद भारती खटल्यामध्ये काय सांगितलं? पूर्वीचं मत फेटाळून दिलं. बेरुबारी खटला तुम्हाला कधीचा मिळतो? 1960. बरोबर. केशवानंद भारती 1973. ओके. चला, आणि तिसरा क्वेश्चन आता मी तुम्हाला विचारलेला आहे की कोणत्या खटल्यामध्ये सरनामा घटनेचा एकात्मिक भाग आहे असं सांगितलं? बघूया किती विद्यार्थ्यांना माहित आहे. एका क्वेश्चनचं तर आन्सर मीच. ओके, व्हेरी गुड, छान. बरोबर. तर अशा प्रकारे जे खटले आहेत, मिनर्वा मिल्स खटला असेल, गोलकनाथ खटला आहे, बेरुबारी युनियन आहे, शंकरी प्रसाद खटला आहे, तर हे सगळे खटले करून ठेवा. याच्यावरती आयोगाचे क्वेश्चन येतात. ओके, म्हणजे रिपीट झालेले आहेत क्वेश्चन. चला पुढचा क्वेश्चन बघा. डॅश डॅश अन्वये जमीन विषयक कायदे न्यायालयाच्या कक्षेतून वगळण्यात आले. पहिली घटना दुरुस्ती 1951, 25वी घटना दुरुस्ती 1971, 7वी घटना दुरुस्ती 1964 आणि 26वी घटना दुरुस्ती 1971. जमीन विषयक कायदे न्यायालयाच्या कक्षेतून वगळण्यात आले. घटना दुरुस्ती आर्टिकल म्हणजे कलम, त्याच्यानंतर परिशिष्ट आणि भाग याच्यावरती एक तरी क्वेश्चन विचारला जातो. सगळ्याच घटना दुरुस्त्या करायच्या नाहीयेत, काही सिलेक्टेड घटना दुरुस्त्या आपल्याला. बघा, अशा प्रकारचा क्वेश्चन शक्यतो तर विद्यार्थी 42वी घटना दुरुस्ती करतात. बरोबर. 24वी घटना दुरुस्ती केली जाते. ओके. पण इथं तुम्हाला ऑप्शन मध्ये कुठली घटना दुरुस्ती? पहिली घटना दुरुस्ती 1951. जर तुम्ही सुरुवातीचीच घटना दुरुस्ती स्किप केली तर याचं उत्तर येईल का? नाही येणार. बरोबर. उत्तर काय आहे बघा. पहिली घटना दुरुस्ती 1951. जमीन विषयक कायदे न्यायालयाच्या कक्षेतून काय करण्यात आले? वगळण्यात आले. ठीक आहे. लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक काढा. लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकामध्ये दृष्टिक्षेपात घटना दुरुस्त्या सगळ्या घटना दुरुस्त्या तुम्हाला इथं दिले एकत्र दिले आहेत. बरोबर. ओके. बर, 7वी घटना दुरुस्ती काय आहे? 7वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे? बघूया किती विद्यार्थ्यांना माहित आहे.
तुम्ही जर चॅप्टर एका सिक्वेन्सनं केले असतील ना तर तुम्हाला लक्षात येईल, आर्टिकल लक्षात येईल, घटना दुरुस्त्या पण लक्षात येतील. दोन किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून त्याच व्यक्तीची नियुक्ती, बरोबर. 1956 1964 दिले इथं. बर, 26वी घटना दुरुस्ती, 38वी घटना दुरुस्ती राज्यपालांशी रिलेटेड आहे. 15वी घटना दुरुस्ती HC चे जे न्यायाधीश आहेत त्यांच्या सेवानिवृत्तीचं वय 60 वरून 62 केलं, वगैरे वगैरे. ठीक आहे. तर ज्या घटना दुरुस्त्या तुमच्या चुकतात किंवा तुम्हाला असं वाटतं की बाबा ही जर घटना दुरुस्ती विचारली तर माझ्याकडून विसरली जाऊ शकते, तर अशा घटना दुरुस्त्या तुम्ही रिवाइज करून घ्या. 42वी घटना दुरुस्ती सोडून इतर ज्या महत्वाच्या घटना दुरुस्त्या आहेत त्या पण आपल्या वाचनामध्ये आल्या पाहिजेत. ओके, चला पुढचा क्वेश्चन घ्या. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते डॅश डॅश हे घटनेतील सर्वात महत्वाचे कलम होय, त्याशिवाय भारतीय घटनाच निरर्थक ठरली असती. कलम 14, कलम 19, कलम 32 आणि कलम 25. समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, घटनात्मक उपाययोजना होण्याचा हक्क आणि धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क. मूलभूत हक्क दिलेले आहेत, पण त्या हक्कांची उपाययोजना, बरोबर. उत्तर काय येईल? तिसरा ऑप्शन, कलम 32. कलम 32 याच्या आधी पण मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं, आठवते का बघा. ओके, चला काय आहे कलम 32, कोणी सांगू शकतं मला? मूलभूत हक्कांचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य, बरोबर, किंवा मूलभूत हक्कांची अंमलबजावणी म्हणू शकतो आपण. मूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्याचा हक्क हा सुद्धा एक मूलभूत हक्क आहे, बरोबर. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याला काय म्हटलेलं आहे? आत्मा म्हटलेला आहे. ओके, ठीक आहे. आर्टिकल 32 याचं वर्णन केलेलं आहे. बर, मग भाग 3 मधील हक्क बजावण्यासाठी उपाय म्हणून किती तरतुदी दिलेत तुम्हाला पुस्तकामध्ये? भाग 3 मधील हक्क बजावण्यासाठी किती तरतुदी दिले? 4 तरतुदी दिलेल्या आहेत. ज्यांनी पुस्तक डिटेलमध्ये वाचले त्यांना माहित असेल. सर्वोच्च न्यायालयाकडे विनंती अर्ज करण्याचा हक्क आहे, बरोबर. हक्क बजावण्यासाठी योग्य निर्देश किंवा आदेश प्राधिलेख काढण्याचा अधिकार आहे सर्वोच्च न्यायालयाला. ठीक आहे. आणि कलम 32 अंतर्गत केलेले हक्क स्थगित करता येणार नाहीत. लक्षात आलं? आर्टिकल 226 आहे. प्राधिलेख म्हणजे काय, प्राधिलेखाचे प्रकार आहेत, वगैरे वगैरे. याच्यावरती मी तुम्हाला काल परवा पण क्वेश्चन घेतला होता, आठवते का बघा. जे विद्यार्थी रेग्युलर लेक्चर करतात त्यांना कुठं ना कुठं हे क्वेश्चन मिळालेले आहेत आणि तिथून तुमचं लॉजिक डेव्हलप होतं आणि मग पुढचे क्वेश्चन सॉल्व्ह होऊन जातात. ओके, क्लिअर. चला, तर उत्तर आहे कलम 32, घटनात्मक उपाययोजना होण्याचा हक्क. जितकं तुम्ही डिटेल करा तितकी तुमची प्री प्लस मेन्सची तयारी होऊन जाईल. परमादेश किंवा महादेश, देहोपस्थिती किंवा बंदी प्रत्यक्षीकरण हे मी तुम्हाला घेतलं होतं की कालच्या किंवा परवाच्या लेक्चर मध्ये, बघा तुम्ही. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघा. भारतीय संविधानाच्या कलम 108 अन्वये, भारतीय संविधानाच्या कलम 108 अन्वये राष्ट्रपतींना लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार आहे. असे संयुक्त अधिवेशन सर्वप्रथम या वर्षी बोलवावे लागले होते. 1958, 1961, 1969 आणि 1971. चला, काय येईल उत्तर? कलम 108 अन्वये राष्ट्रपतींना लोकसभा आणि राज्यसभा, इथं तुम्हाला ना
या आर्टिकल वरती पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणाला असतो? कोणत्या कलमा अंतर्गत हा अधिकार दिलेला आहे? आता इथे तुम्हाला जनरल नॉलेज टाइप क्वेश्चन विचारलाय की असं संयुक्त अधिवेशन सगळ्यात आधी कोणत्या वर्षी बोलवावं लागलं होतं? 1961. बरोबर, 1961. बरं, असे जीके टाइप क्वेश्चन थोडे कमीच विचारले जातात. तुम्हाला क्वेश्चन कसे विचार म्हणजे इथून तुम्हाला जास्त क्वेश्चन येत नाहीत अशा प्रकारे, किंवा पहिलं अधिवेशन कधी भरलं वगैरे. तुम्हाला विचारतात कोणत्या कलमा अन्वये, बरोबर, किंवा संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे? राष्ट्रपतींना आहे, पंतप्रधानांना आहे, कोणाला आहे? ओके, क्लिअर. चला, खालीलपैकी कोण घटनेच्या कलम 14 म्हणजे कायद्यासमोर सर्व समान या तरतुदीला अपवाद नाही म्हटलंय? कलम 14 तुम्हाला लक्ष्मीकांत सरांच्या बुकमध्ये मूलभूत हक्क इतके डिटेल मध्ये दिलेत. प्रत्येक हक्काला जो काही अपवाद आहे तो पण तिथे तुम्हाला दिलेला आहे. चला बोला. कलम 14 काय आहे ते आधी मला सांगा, आणि मग अपवाद सांगा. समतेचा अधिकार, बरोबर, 14 ते 18, हो की नाही? कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे समान संरक्षण. मग याच्यामध्ये भारताचे राष्ट्रपती असतील, गव्हर्नर असतील, विदेशी राजदूत असतील, यांना काय केलेलं आहे? बाहेर ठेवलेलं आहे, बरोबर. या अधिकारांच्या बाहेर ठेवलेलं आहे. मग इथं तुम्हाला राज्यपाल आहे, राष्ट्रपती आहेत, परदेशी राजदूत आहेत, पण पंतप्रधान, मग याचं उत्तर काय येणार? पंतप्रधान. लक्षात घ्या, कधी कधी आपण काय करतो, फक्त हक्क वाचतो पण त्याचे अपवाद वाचत नाही, आणि क्वेश्चन बरोबर त्याच्या अपवादावरती येऊ शकतो. तसंच तुम्ही कलम 15A वाचा. ठीक आहे, 15A आहे, 15B आहे. 15B मध्ये बघा, 15B शी रिलेटेड सुद्धा तुम्हाला असा अपवादावरती क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, भेदभाव कर, सार्वजनिक स्नानगृह असेल, विहिरी असतील, तलाव असतील, रहदारीची ठिकाणं असतील, तर भेदभाव करता येणार नाही, बरोबर. हा, पण भाषा आणि निवासस्थान या आधारावर भेदभाव केला जाऊ शकतो का? केला जाऊ शकतो. ओके, क्लिअर. चला, त्याच्यानंतर कलम 16 बघा. स्थानिक भाषेचे ज्ञान, महिला आरक्षण, आरक्षण याच्यामध्ये भेदभाव करता येऊ शकतो, हो की नाही? लक्षात आलं? कलम 18ला पण अपवाद आहे का? कलम 18ला सुद्धा अपवाद आहे. शैक्षणिक आणि सैनिक पदव्या देता येतील, पण स्वतः करता वापर करता येईल का? नाही, बरोबर. कोणत्याही भारतीय नागरिकास राष्ट्रपतीच्या परवानगीशिवाय परकीय किंवा विदेशी पदवी स्वीकारता येणार नाही, बरोबर. किंवा त्याच्याबरोबर कोणत्याही विदेशी नागरिक भारतात राहत असेल तर त्याची विदेशी पदवी राष्ट्रपतीच्या परवानगीशिवाय स्वीकारता येणार. ओके, क्लिअर. तर बघा, पुस्तक वाचताना अपवाद पण वाचा. कलम 19D जेव्हा तुम्ही वाचता, कलम 19D याला सुद्धा अपवाद आहे. धार्मिक संरक्षण, विशिष्ट जनजाती क्षेत्र निर्बंध लावलेला आहे, बरोबर. कलम 19E ला अपवाद आहे. वास्तव करण्याचं स्वातंत्र्य, निवास करण्याचं स्वातंत्र्य, राष्ट्रीय उद्याने असतील, अभयारण्य असतील, बरोबर. तर 19 मध्ये जी स्वातंत्र्य दिलेत ना, प्रत्येक स्वातंत्र्याला काही ना काही अपवाद आहेत. म्हणूनच मूलभूत हक्कावरती टीका पण केली जाते. ठीक, की नावालाच मूलभूत हक्क आहेत, त्याला जास्त कंडिशनच जास्त आहेत. लक्षात घ्या, त्याच्यामुळे त्याचा पुरेपूर फायदा घेता येत नाही अशा प्रकारे. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन घ्या. घटनेच्या भाग 3 मधील डॅश डॅश या कलमामधील तरतुदीमुळे भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र असल्याचं स्पष्ट होतं. अशीच क्वालिटी क्वेश्चन सोडवा, ठोकळा घ्या एक्झामच्या आधी. मेन्सचा रिझल्ट लागलेला आहे बहुतेक, बरोबर. कंबाईन मेन्स 2021, हो की नाही? कलम 32 ते 35, 25 ते 28, 29 ते 21 आणि 29-30. 22चा, सॉरी 22चाच ना, का 21चा लागलाय? चला, काय येईल उत्तर बघा. भाग 3 कोणत्या कलमातील तरतुदीमुळे
भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र असल्याचं स्पष्ट होतं. चला बघा, कलम 25 ते 28 पुन्हा आपण कोणत्या टॉपिक कडे येणार? धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क. बरोबर. बघा, कलम 25 ते 28 काय आहे? धार्मिक स्वातंत्र्य. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे? त्याच्यामध्ये जर तुम्ही कलम 25 बघितलं तर अशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन न विचारता थोडेसे ट्विस्ट करून क्वेश्चन विचारले जातात. कलम 25 जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक व्यक्तीस आपल्या इच्छेनुसार कोणत्याही धर्माचं आचरण, पालन आणि प्रचार करण्याचं स्वातंत्र्य आहे. बरोबर. याला अपवाद आहेत का? आहेत. ठीक आहे. अपवाद आपल्याला इथं बघायचे नाही. लक्षात घ्या. कलम 26 काय आहे? धार्मिक प्रबंधन, स्वातंत्र्य, लोकव्यवस्था, नैतिकता वगैरे वगैरे. कलम 27 धर्मप्रचार करमुक्त असेल. बरोबर. कलम 28 काय आहे? शैक्षणिक संस्थांमध्ये पण धार्मिक स्वातंत्र्य आहे. मग याच्यावरून तुम्ही काय म्हणू शकता की आपला भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. कोणताही स्पेसिफिक धर्म इथं भारताला रिप्रेझेंट करत नाही. बरोबर. म्हणजे धार्मिक स्वातंत्र्य तुम्हाला इथं दिसून येतं. आय होप तुम्हाला इथपर्यंत काही अडचण नसेल. आपल्याला काय करायचं आहे? 29-30 काय? 29-30 वरती पण बरेच क्वेश्चन असतात. शिक्षण आणि संस्कृती. शिक्षण आणि संस्कृती. ठीक आहे. शिक्षण आणि संस्कृती. ओके, क्लिअर? चला, कलम 32 ते 35 वरती जास्त क्वेश्चन येत नाही. 32 आपण बघितलेला आहे. 33, 34, 35 हे पण एकदा वाचून घ्या. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघा. हे मी थोडस इरेज करते. 146 नंबरचा क्वेश्चन बघा. भारतीय घटनेत मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यामागील मुख्य संकल्पना म्हणजे? भारतीय घटनेत मार्गदर्शक तत्वांचा समावेश का केला किंवा त्याच्या पाठीमागची संकल्पना काय होती? कल्याणकारी राज्याची निर्मिती, समाजवादी व निर्धर्मी समाज रचना, व्यक्ती स्वातंत्र्याची हमी, मूलभूत हक्कांना बाधा पोहोचविण्यास प्रतिरोध. चला बघा, काय येईल उत्तर? मूलभूत हक्क का समाविष्ट केलेत असा इनडायरेक्टली तुम्हाला क्वेश्चन विचारला येतो. हा ऑप्शन पहिल्यांदा इलिमिनेट. बघा, असा क्वेश्चन ना तुम्हाला, तुम्ही 2016च्या आधीचे पेपर काढून बघा, जे सेपरेट पेपर होते, तिथं तुम्हाला मार्गदर्शक तत्वांचा उद्देश काय आहे, मूलभूत हक्कांचा उद्देश काय आहे, असे वन लाइनर क्वेश्चन विचारलेले आहेत. तर कल्याणकारी राज्याची निर्मिती करणं, बरोबर, ही आहे मुख्य संकल्पना मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्याच्या पाठीमागची. जेव्हा आपण मार्गदर्शक तत्वे हा टॉपिक वाचतो किंवा अभ्यासतो, तर आत्ताच्या ज्या तुम्हाला गव्हर्नमेंटच्या स्कीम दिसतात, योजना दिसतात, तर या कोणत्या बेसिसवरती बनवलेल्या असतात? मार्गदर्शक तत्वांच्या. बरोबर. किंवा मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत हक्क यांच्यामध्ये जर कंपॅरिझन केलं तर आपल्याला माहिती असतं की मूलभूत हक्कासाठी आपण न्यायालयामध्ये जाऊ शकतो, पण मार्गदर्शक तत्वांसाठी जाऊ शकतो का? नाही. पण याचा अर्थ असा आहे का की मार्गदर्शक तत्वांना काहीच व्हॅल्यू नाहीये? कारण कल्याणकारी राज्याची निर्मिती करण्यासाठी मार्गदर्शक तत्व गरजेची असतात. मूलभूत कर्तव्याची संकल्पना आपण कोणत्या घटनेवरून घेतली आहे? याला आपण काय म्हणतो? उसनवारी. बरोबर. की आपल्या देशाची घटना बनवताना 60 देशांच्या घटनांचा अभ्यास करण्यात आला. बरोबर. आणि त्याच्यामधून ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या घेण्यात आल्या. चला बघा, काय येईल उत्तर?
भारतीय राज्यघटनेची निर्मिती, बरोबर. 1922 पासून 1950 पर्यंत तुम्हाला सगळा भाग इथं अभ्यासावा लागतो. लक्ष्मीकांत सरांच्या बुकमध्ये सगळं दिलेलं आहे. एक्स्ट्रा कुठलीही इन्फॉर्मेशन तुम्हाला कुठूनच वाचायची गरज पडणार नाही. चला बघा, मूलभूत कर्तव्यांची संकल्पना. जपानची घटना, स्वित्झर्लंडची घटना, सोव्हिएत संघराज्य, इंग्लंड. उत्तर आहे सोव्हिएत संघराज्य, बरोबर. असंच तुम्हाला घटना दुरुस्ती आहे, राज्यपाल पद आहे, किंवा 1935 चा जो कायदा होता त्या कायद्यातून किती टक्के भाग घेतलेला आहे, वगैरे वगैरे. अमेरिकेच्या घटनेकडून काय घेतलं, कायद्याचं स्वातंत्र्य असेल वगैरे, अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. वन लाईनर पण विचारले जाऊ शकतात, किंवा जोड्या लावा असा सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आयर्लंडच्या घटनेकडून काय घेतलं, बरोबर, जपानच्या घटनेकडून काय घेतलं, वगैरे वगैरे. खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेत राज्यांसाठी मार्गदर्शक तत्वे विहित केलेली नाहीत असं म्हटलंय? म्यानमार, आयर्लंड, भारत आणि अमेरिका. चला बघा, काय विचारलंय ते व्यवस्थित वाचत चला. कोणत्या घटनेमध्ये तुम्हाला म्हटलंय की मार्गदर्शक तत्वे विहित केलेली नाहीत म्हटलंय? म्यानमारच्या घटनेमध्ये आहेत, बरोबर. आयर्लंडच्या घटनेमध्ये आहेत, आपल्या तर घटनेमध्ये आहेतच आहेत. फक्त अमेरिकेच्या घटनेमध्ये आपल्याला मार्गदर्शक तत्वे विहित केलेली दिसत नाहीत. अमेरिकेशी रिलेटेड तुम्हाला अजून बरेच क्वेश्चन येऊ शकतात. उदाहरणार्थ, सरनामा सुरुवातीला असलेली जगाची पहिली घटना कोणती, तर अमेरिकेची घटना, बरोबर. आणि अमेरिकेची घटना बघून इतर देशांनी आपल्या घटनेला सुरुवातीला सरनामा जोडला. ओके. राष्ट्रपतींच्या निवडी संदर्भात जर विवाद निर्माण झाला तर त्याच्यावर निर्णय घेण्याचा अधिकार कोणास असतो? सर्वोच्च न्यायालय, मुख्य निवडणूक आयुक्त, संसदेची दोन्ही गृह आणि लोकसभा सभापती. लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक मराठीमध्ये मिळतं आपल्या पब्लिकेशनचं. एकच पुस्तक वापरा, कंबाईनचे विद्यार्थी. याच्या बाहेर क्वेश्चन जात नाहीत शक्यतो तर, आणि एक्झामच्या आधी ठोकला. जर राष्ट्रपतींच्या निवडी संदर्भात विवाद झाले तर त्याच्यावरती कोण निर्णय घेतं? आपल्याला काय वाटतं उत्तर? मुख्य निवडणूक आयुक्त. बरोबर आहे का उत्तर? आपण निवडणूक म्हटल्यानंतर आपल्याला मुख्य निवडणूक आयुक्तच वाटतं, पण हे उत्तर तर नाही येणार. ठीक आहे, उत्तर सर्वोच्च न्यायालय. अशा प्रकारचे जे क्वेश्चन कन्फ्यूज करतील ना, त्या क्वेश्चनला स्टार करा, IMP करा, आणि एक्झामला जाण्याच्या आधी मल्टिपल टाइम रिवाइज पण करा. कारण का, तिथं आपल्याकडून उत्तर चुकण्याची शक्यता असते. भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणाला आहेत? नेमणुका म्हटलेला आहे. भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या नेमणुका संसद, केंद्रीय लोकसेवा आयोग, राष्ट्रपती आणि पंतप्रधान. चला बघा काय येईल उत्तर. काय म्हणताय निलेश सर तुम्ही?
हा, नवीन अभ्यासक्रम, कंबाईनचा नवीन अभ्यासक्रम म्हणताय का तुम्ही, निलेश सर? निलेश सर, तुम्ही माझ्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये आहेत का? बर, चला, जे विद्यार्थी आहेत बघा, केसागर चॅनलचे जेवढे विद्यार्थी आहेत ना, बऱ्याच विद्यार्थी माझ्या ग्रुपमध्ये आहेत. म्हणजे मी सेपरेट ग्रुप, बरेच ग्रुप आहेत विद्यार्थ्यांचे. माझं स्वतःचं ऍप्लिकेशन आहे, तिथला पण ग्रुप आहे. तिथे आपली राज्यसेवेची बॅच चालू आहे. संयुक्त परीक्षा 2023 साठी पण बॅच चालू आहे नवीन अभ्यासक्रमानुसार. त्याच्यानंतर अँसर रायटिंग कोर्स आपला चालू आहे. स्टेट बोर्ड बॅच, आपली रेकॉर्डेड बॅच तयार आहे विद्यार्थ्यांसाठी. तर बघा, ज्यांना काही डाऊट असतील तुम्ही पर्सनली मला मेसेज करू शकता, किंवा जर जर झालं पॉसिबल तर मी तुम्हाला इथं सुद्धा नवीन अभ्यासक्रमाबद्दल सांगेल. ओके, चला बघा काय येईल उत्तर. 150 नंबरचा क्वेश्चन, राष्ट्रपती, बरोबर. भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना असतात. ठीक आहे. बरं, मग केंद्रीय लोकसेवा आयोग काय करतं, नियुक्ती करतं का? केंद्रीय लोकसेवा आयोगाची काय भूमिका असते अधिकाऱ्यांशी रिलेटेड? भारतीय सेवेतील अधिकारी नियुक्ती आणि नेमणुका, याच्या आधी पण मी तुम्हाला क्वेश्चन विचारला होता. चला, एका व्यक्तीने किती वेळा, हाऊ मेनी टर्म्स, उपराष्ट्रपती पद भूषवावे, या बाबतीत भारताच्या घटनेत कोणतीही तरतूद नाही. बघा, आपल्या घटनेमध्ये काय आहे आणि आपल्या घटनेमध्ये काय नाही, हे तुम्हाला आयोगाकडून वारंवार विचारलं जातं, बरोबर. किंवा घटनेमध्ये एखाद्या स्पेसिफिक गोष्टीचा उल्लेख आहे का नाही, याही गोष्टी तुम्हाला विचारल्या जातात. तर बघा, संदिग्ध आहे, बरोबर आहे, चुकीचे आहे आणि विपर्यस्त आहे. आपल्या घटनेमध्ये एकतर उपराष्ट्रपती पद हे घटनात्मक आहे का बिगर घटनात्मक आहे? उपराष्ट्रपती पद हे घटनात्मक आहे का बिगर घटनात्मक आहे? बरोबर आहे ना. बघा, घटनेत कोणतीच तरतूद नाहीये, हे पदच घटनात्मक नाहीये, बरोबर. का उपपंतप्रधान का उपराष्ट्रपती? बघा, मी तुम्हाला क्वेश्चन काय विचारते, नीट लक्ष द्या. उपराष्ट्रपती पद, उपपंतप्रधान पद, या दोन्ही पैकी तुम्हाला एक क्वेश्चन आलेला आहे की बाबा हे पद घटनात्मक आहे का बिगर घटनात्मक आहे. मग तिथे कन्फ्युजन काय होतं माहिती का, जेव्हा उपपंतप्रधान असतं किंवा उपराष्ट्रपती असतं तिथं आपण घाईघाईमध्ये वेगळं वाचू शकतो. म्हणजे उपराष्ट्रपतीच्या ठिकाणी उपपंतप्रधान वाचू शकतो, बरोबर, आणि उत्तरं चुकू शकतात. तर इथं तुम्हाला उपराष्ट्रपती पद याच्या बाबतीत किती वेळा एखाद्या व्यक्तीने ते पद भूषवावं अशी कोणतीही तरतूद नाही. ओके, कोणतीही तरतूद नाही. बी ऑप्शन. चला, कुणाला काही डाऊट आहे तिथपर्यंत? पुढचा क्वेश्चन घेऊया, एकच मिनिट थांबा. बघा, राष्ट्रपतींचा मृत्यू ओढविल्यास उपराष्ट्रपती जास्तीत जास्त डॅश डॅश इतका काळ राष्ट्रपती पदाचा कार्यभार सांभाळू शकतात अथवा राष्ट्रपती पद भूषवू शकतात. राष्ट्रपतींचा उर्वरित कार्यकाळ 6 महिने, 1 वर्ष आणि उपराष्ट्रपतींचा उर्वरित कार्यकाळ म्हणजे त्यांचा स्वतःचा उर्वरित कार्यकाळ. चांगला क्वेश्चन आहे बघा. का पुन्हा नव्याने निवडणुका घ्याव्या लागतात लगेचच? चला, चॅटबॉक्स मध्ये उत्तर द्या. गायत्री मॅडम, नवनाथ सर, निलेश पवार सर.
बी ऑप्शन. बर, 6 महिने. व्हेरी गुड, छान. जास्तीत जास्त 6 महिने, बरोबर. पुन्हा नव्याने निवडणुका घ्याव्या लागतात, हो की नाही. टॉपिक कोणता? राष्ट्रपती. भारताच्या भारताच्या डॅश डॅश या राष्ट्रपतींनी सर्वाधिक काळ राष्ट्रपती भूषवले. डॉक्टर एस राधाकृष्णन, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर झाकीर हुसेन आणि के आर नारायणन. या क्वेश्चनचं मी जास्त एक्सप्लेनेशन देत नाही, कारण का लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक काढायचं. लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकाच्या पाठीमागच्या साईडला तुम्हाला लिस्ट मिळतील. राष्ट्रपती त्यांचा कार्यकाळ कधीपासून कधीपर्यंत ते सत्तेवरती होते, बरोबर, म्हणजे राष्ट्रपती पदाच्या. आणि मग जर त्यांची रिपीट झालेला असेल, बरोबर, किंवा सर्वाधिक काळ त्यांचा काळ असेल, तर तुम्हाला तिथं ते मिळून जातं. तर असे जे फॅक्च्युअल डाटा आहे ते तुम्ही करून घ्या. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, निवडणूक आयुक्त, लोकसभा अध्यक्ष, राज्यसभा अध्यक्ष, सगळ्या लिस्ट, पंतप्रधान तुम्हाला लक्ष्मीकांत सरांच्या बुकमध्ये मिळून जातील. तर उत्तर काय आहे? 153 नंबरचा क्वेश्चन, बी ऑप्शन, बरोबर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. खालीलपैकी कोणती समिती किंवा आयोग केंद्र राज्य संबंध या विषयाशी संबंधित नव्हती? एम.सी. सेटलवाड समिती 1966, पी.व्ही. राजमन्नार समिती 1969, रणजित सिंह सरकारिया आयोग 1983 आणि न्यायमूर्ती एम.एन. व्यंकट चेल्लैया आयोग 1994. अशा प्रकारच्या समित्या आणि आयोग तुम्हाला ना अर्थशास्त्र मधल्या पण विचारल्या जातात, बरोबर. आणि इथं ऑप्शन मध्ये मग तुम्हाला कसे दिलेले आहेत बघा. 154 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला संबंधित नसलेली विचारली. 154 साठी पहिला ऑप्शन. बर, बाकीचे विद्यार्थी बघा. व्यंकट चेल्लैया आयोग केंद्र राज्याशी संबंधित नव्हती का होती? चला बोला. चेल्लैया आयोग कशाशी संबंधित होता? मी तुम्हाला आता थोडीशी हिंट दिलीच होती ना. काही समित्या तुम्हाला अर्थशास्त्र मधल्या सुद्धा इथं टाकतील. बर, डी ऑप्शन नाही येणार का? डी ऑप्शन नाही येणार? या शब्दावरती फोकस करा आणि मग मला विचार करून सांगा की डी ऑप्शन येणार नाही का? मोतीलाल चिमनलाल सेटलवाड, बरोबर. काही समित्या कशासाठी होत्या? दारिद्र्य, बरोबर. तसे बघा, हा सेटलवाड समितीची स्थापना 1966 ला आहे. प्रशासकीय सुधारणा आयोग, बरोबर, केंद्र राज्य संबंध सुधारण्यासाठी. म्हणजे इथं हे तर बरोबर आहे, बरोबर, हे बरोबर आहे. पहिला ऑप्शन आपल्याला नसणारी विचारली, लक्षात घ्या. यांनी काय केलं होतं? संविधानाच्या मर्यादेतील राज्यांना अधिक स्वायत्ता देण्याची शिफारस केली होती, बरोबर. असंच तुम्हाला सरकारी आयोगावरती पण क्वेश्चन येऊ शकतात, बरोबर. जसं तुम्हाला नरसिंहन समितीवरती क्वेश्चन आहेत का? नरसिंह समिती 1 आणि नरसिंह समिती 2. हा, मग आता मला सरकारी आयोग सांगा, सरकारी आयोगाच्या काय शिफारसी होत्या? सौ हा, सरकारी या कमिशननं काय शिफारसी केलं? एखादी महत्वाची शिफारस सांगितली तरी चालेल. कोणत्या आहेत सरकारी आयोगाच्या शिफारसी?
पंची आयोगावरती क्वेश्चन होता का? पंची आयोगावरती क्वेश्चन होता कंबाईनला आत्ताच्या तुमच्या 2007 मध्ये स्थापना केली होती केंद्र राज्य संबंध. मदन मोहन पंची किंवा पुंची असं पण देतात. कोठारी कमिशन आहे, ठक्कर आयोग आहे. ओके. तर पुढे जाऊन तुम्हाला सरकारी आयोगावरती पण क्वेश्चन येऊ शकतो. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश होते रणजित सिंग सरकारिया. बरोबर. सरकारिया कमिशनची केंद्र राज्य संबंधांची जी तपासणी करणं आणि राज्यघटनेची जी चौकट आहे, बरोबर, त्याच्यामध्ये बदल सुचवणं असं त्यांचं मत होतं. लक्षात घ्या. त्याच्यामुळे हेही आपलं उत्तर नसणार आहे. आणि राज्य मंडाळ समिती पण केंद्र राज्य संबंध याच्याशी संबंधित होती. फक्त व्यंकट चेल्लय्या आयोग कर प्रणालीशी संबंधित होतं का इतकं फक्त मला सांगा. ज्या विद्यार्थ्यांनी डी ऑप्शन दिलेला आहे. हा, टॅक्स रिफॉर्म्स डी येणार उत्तर. बरोबर. म्हणजे उत्तर काय येणार? डी येणार. तर बघा, असे जे सगळे आयोग आहेत ते तुम्ही काय करू शकता माहिती का? अशा प्रकारचे क्वेश्चन कुठं वाचले ना, आता तुम्हाला हे चांगल्या पुस्तकामध्येच एवढे स्टँडर्ड क्वेश्चन दिसतात, तर तुम्ही काय करू शकता? तुम्ही केंद्र राज्य संबंध याच्याशी संबंधित आयोग वेगळे करा. त्याच्यानंतर तुम्ही दारिद्र्य विषयक समित्या वेगळ्या करा, कर विषयक समित्या वेगळ्या करा किंवा आयोग वेगळ्या करा. तर हे छोटी छोटी जी कामं आहेत ना, ही तुम्ही करून घ्या. बरोबर. कारण का याच्यावरती एखादा क्वेश्चन येऊन जातो, मग तिथं कन्फ्युजन होतं आपल्याला खूप. आपल्याला रंगराजन समिती लक्षात राहते, बळवंतराय मेहता लक्षात राहते, अशोक मेहता लक्षात राहते, तेंडुलकर समिती लक्षात राहते. बरोबर. पण ज्या समित्या तुम्हाला लक्षात राहत नाहीत, तुम्हाला आता मी आता क्वेश्चन येत नाही असं तुम्ही म्हणू शकत नाही. कारण का पंची आयोगावरती क्वेश्चन कुठल्या एक्झाम मध्ये आहे सांगा मग मला. मग ही समिती कशाशी रिलेटेड होती किंवा हा आयोग कशाशी रिलेटेड होता? कुठल्याच विद्यार्थ्यांना असं वाटलं नव्हतं की पंची आयोगावरती कंबाईनला क्वेश्चन येईल. बरोबर. याच्यामुळं परीक्षा पद्धती समजून घ्या आणि कशा प्रकारे क्वेश्चन विचारले जातात थोडंसं विचारतो. 24 जानेवारी 1966 इंदिरा गांधी पहिल्यांदाच भारताच्या पंतप्रधान झाल्या तेव्हा त्या लोकसभेच्या सदस्या होत्या, राज्यसभेच्या सदस्या होत्या, राष्ट्रपती नियुक्त लोकसभा सदस्य होत्या आणि कोणत्याही ग्रहाच्या सदस्या नव्हत्या. कंबाईनची एक्झाम करणारे विद्यार्थी, कंबाईनचा कम्प्लीट कोर्स चालू आहे आपल्या प्लॅटफॉर्मवरती. 1 वर्षाचं सबस्क्रिप्शन तुम्हाला दिलं जात आहे. इच्छुक विद्यार्थी तुम्ही मला कॉल करू शकता, मेसेज करू शकता. माझ्या स्वतःच्या ऍप्लिकेशन वरती कम्प्लीट कोर्सेस चालू आहे. प्री प्लस मेन्स. चला, काय येईल उत्तर बघा. बी ऑप्शन. व्हेरी गुड. छान. तर त्या राज्यसभेच्या सदस्य होत्या. बरोबर. जेव्हा पहिल्यांदाच भारताच्या पंतप्रधान झाल्या तेव्हा त्या राज्यसभेच्या सदस्य होत्या. ओके, क्लिअर. चला, नागरी सेवा परीक्षा पद्धतीचे गुणांकन व त्याच्यामधील सुधारणा यांच्याशी संबंधित समिती कोणती? पीसी जैन समिती, धर्मवीर समिती, वाय.के. अलग समिती आणि पॉप ऍपलबी समिती. नागरी सेवा परीक्षा पद्धती, गुणांकन आणि त्याच्यामधील सुधारणा. बघा, इथं पण तुम्हाला नवीन नवीन समित्या दिसत आहेत, पण आपल्याला ना जेव्हा ऑप्शन मध्ये नवीन समित्या येतात तेव्हा त्याचा अभ्यास तर करायचाच आहे. कारण का पुढे जाऊन पुन्हा याच समित्या जर आपल्याला दिसल्या ऑप्शन मध्ये. जैन समिती कशासाठी होती? जैन समिती केंद्र राज्यातील प्रशासकीय सुधारणा संबंधित शिफारशी करण्यासाठी. बरं. बघा, पीसी जैन वेगळी होती आणि तखतमल जैन समिती वेगळी होती का, हेही मला सांगा. तुम्हाला मी इनडायरेक्टली उत्तर सांगते पण तुमच्या लक्षात येत नाही. ठीक आहे. बघा, तखतमल जैन समिती एक होती. त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेचा अवलंब करावा. जर कुठं वाचली नसेल तर ऐका. ओके. तर याचं उत्तर आहे वाय के अलग समिती.
नागरी सेवा परीक्षा पद्धतीचं गुणांकन आणि त्याच्यामधील सुधारणा यांच्याशी संबंधित समिती. ओके, आता तुमच्यासाठी मी होमवर्क देते. या दोन समित्या कशाशी संबंधित होत्या मला सांगायचा. शोधून सांगा. आता येत असेल तर आता सांगा. आता येत असेल तर आता सांगितलं तरी चालेल, काही हरकत नाही. उत्तर आहे सी ऑप्शन. ओके. पीसी होता समिती खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित होती? आता एक काम करा, लेक्चर संपल्यानंतर तुम्हाला एक काम सांगते बघा. जे खरंच अभ्यासू विद्यार्थी आहेत, ज्यांना पोस्ट काढायचीच आहेत, विद्यार्थी करतात अभ्यास. बाकीच्यांना असं वाटतं की मॅडम उगीच आम्हाला होमवर्क देतात. तुम्ही काय करा, एका बाजूला समिती लिहा आणि एका बाजूला त्या समितीचा उद्देश लिहा, कशासाठी ती समिती आली होती. आता इथं तुम्हाला टोटल या चार समित्या 8 समित्या तुम्हाला मिळतात. या 8 समित्या तुम्ही आजच्या आज तुमच्या नोटबुक मध्ये लिहून काढा. पुढे जाऊन तुम्हाला या 8 समित्यांवरती जर क्वेश्चन आला, कोणताही क्वेश्चन येऊ द्या, तिथे तुमचे 1 मार्क फिक्स होऊन जाते. ओके, क्लिअर? चला. नागरी सेवांमध्ये सुधारणा, केंद्र राज्य संबंध, निवडणूक पद्धतीत सुधारणा, घटना दुरुस्ती पद्धतीत लवचिकता. पीसी होता समिती. इथे जे विषय दिलेत ना तुम्हाला, घटना दुरुस्ती पद्धतीमध्ये लवचिकता, केंद्र राज्य संबंधाशी संबंधित आपण इथं समित्या बघितल्या, बरोबर. निवडणूक पद्धतीत सुधारणा, याच्याशी रिलेटेड पण समित्या आहेत, त्या पुढे येतील तुम्हाला. याचं उत्तर आहे नागरी सेवांमध्ये सुधारणा. ठीक आहे. पीसी होता समिती कशाशी संबंधित होती? नागरी सेवांमध्ये सुधारणा. ओके, समजलं का? क्लिअर? चला पुढचा क्वेश्चन घेऊया. खालीलपैकी कोणत्या कलमा अंतर्गत असलेल्या अधिकारात राष्ट्रपती लोकसभा बरखास्त करू शकतात? कलम 80, कलम 85, कलम 360 आणि कलम 370. चला अमोल सर सांगा उत्तर. अमोल सर, नवनाथ सर, निलेश सर, गायत्री मॅडम. बर, 158 नंबरचा क्वेश्चन मी तुम्हाला विचारलाय. एक क्वेश्चन आर्टिकल वरती, एक किंवा दोन क्वेश्चन, आजकाल तर 2 क्वेश्चन विचारतात आर्टिकल वरती. कलम 370 इलिमिनेट करून टाका, कलम 80 इलिमिनेट करा. या कलम 360 तर तुम्हाला माहितीच आहे, हे तर आधीच इलिमिनेट होतं. इलिमिनेशन मेथड पद्धतीने जावा, उत्तर येईल कलम 85. मग आता मला सांगा, हे 2 तर आर्टिकल मी तुम्हाला विचारतच नाहीत, कारण सगळ्यांना माहित असतात. कलम 80 काय आहे फक्त सांगा मला. कलम 80 काय आहे? चला बोला. राज्यसभेची रचना आहे का? राज्यसभेची रचना, राज्यसभा रचना आहे का? राज्यसभा रचना. बरोबर ना? कलम 80. म्हणून मी तुम्हाला बोलले की हे ऑप्शन इलिमिनेट करत चला, तुम्हाला उत्तर पट. ओके, हे ऑप्शन व्हेरी गुड, छान. राज्यसभा, व्हेरी गुड. बर, 2023 ची जी तुमची कंबाईन होणार आहे ना, त्याची डेट किती आहे कुणाला माहितीये? सुप्रिया मॅडम, अमोल सर, 2023 कंबाईनच्या एक्झामचं टेंटेटिव्ह शेड्यूल मला कोणी सांगेल का की मॅडम या तारखेला कंबाईनची परीक्षा आहे 2023? बघा, रिझल्ट ओरिएंटेड बॅच कंबाईनची जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर तुम्ही माझ्याकडे जॉईन करू शकता. 2023 याच्यासाठी विद्यार्थ्यांचे रिझल्ट आणायचे आहेत आणि डेफिनेटली विद्यार्थ्यांचे रिझल्ट येणार.
एक 7 ते 8 विद्यार्थी असे आहेत की ज्यांचे 100% रिझल्ट येणार म्हणजे येणार कंबाईन साठी. बघा, कुणाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. लास्ट 30 एप्रिल. बर, 30 एप्रिलला आहे का? हा ठीक आहे. 3 महिने, 3 ते 4 महिने. ओके, बघा पुढचा क्वेश्चन घ्या. आता इथं मी तुम्हाला जास्त एक्सप्लेनेशन देत नाही. पूर्ण राष्ट्रपती टॉपिक जेव्हा आपण बघतो ना, तिथं आपल्याला सगळे आर्टिकल करावे लागतात. पण लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक हातात घेता तेव्हा कधीही कुठलाही टॉपिक उठसूट वाचू नका. एका सिक्वेन्सनी टॉपिक वाचा, कारण जे आर्टिकल आहेत ना ते सिक्वेन्सनीच तुम्हाला येणार तिथं. बरोबर, नागरिकत्व टॉपिक तुम्ही वाचा, मग तुम्हाला पुढचे आर्टिकल समजतील. बरोबर, मेन्स साठी नाही घेता येत ना मॅडम, सुप्रिया मॅडम? मेन्स साठी नाही, कारण प्रीलियमचाच वर्ग आपल्याकडे जास्त आहे. ओके, मेन्स साठी तुम्ही सेपरेट बॅचेस जॉईन करू शकता ना मॅडम. चला पुढचा क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणत्या प्रकारचा ठराव मंत्रिमंडळाकडून मांडला जाऊ शकतो? निंदाव्यंजक ठराव, अविश्वासाचा ठराव, कपात सूचना आणि विश्वासदर्शक ठराव. पाठीमागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला अविश्वास ठराव काय असतो अगदी डिटेलमध्ये सांगितलेला आहे. बी ऑप्शन. बर, मंत्रिमंडळाकडून मांडला जातो असं तुम्हाला विचारलं. अविश्वासाचा ठराव मंत्रिमंडळाकडून मांडला जातो सुप्रिया मॅडम. मंत्रिमंडळ स्वतःच कसं अविश्वासाचा ठराव मांडेल? मंत्रिमंडळ स्वतःच कसं अविश्वासाचा ठराव मांडेल? 159 नंबरचा क्वेश्चन. विश्वासदर्शक ठराव. बरोबर, विश्वासदर्शक ठराव. डी ऑप्शन. डी ऑप्शन. बरोबर. बर, एक्सप्लेन करायची गरज आहे अमोल सर, लक्ष्मी मॅडम? पाठीमागचे लेक्चर बघा, तिथं मी तुम्हाला हा घाई मध्ये वाचू नका, मंत्रिमंडळाकडून म्हटलेलं आहे. ठीक आहे. आता इथे कपात सूचना काय असते, निंदाव्यंजक ठराव काय असतो, याच्यावरती सुद्धा आयोगाचे क्वेश्चन आलेत. स्थगन प्रस्ताव, निंदाव्यंजक ठराव, कपात सूचना. बरोबर, तारांकित प्रश्न, अतारांकित प्रश्न. ओके, हे जे सगळे पॉइंट्स आहेत ना, रिपीट झालेले पॉइंट्स आहेत बघा, तुम्ही करून घ्या. ठीक आहे. शून्य प्रहर काय असतो, लक्षावधी सूचना काय असते, जेवढं मी तुम्हाला सांगते तेवढं करा. तिथून एक्झामला 100% क्वेश्चन असतात म्हणजे असतात. ठीक आहे. चला, बर, कपात सूचना काय असते, कोणी सांगू शकतं मला? कपात सूचना काय असते? विधानसभा अर्थसंकल्पीय प्रक्रिया, किंवा आपण काय म्हणू शकतो बरं याला, वित्तीय कामकाज म्हणू शकतो. वित्तीय कामकाज. बोला. म्हणून बघा, पुस्तकं तुम्ही जे विद्यार्थी आता माझ्या ग्रुपवरती जेवढे विद्यार्थी आहेत, तुम्हाला मी काल एक लेख टाकला होता, कुणाचा आहे मला माहित नाही, पण खूप छान होता ग्रुपवर टाकलेला, की तुम्ही कुठल्याही छोट्या मोठ्या नोट्स वाचून पोस्ट मिळवू शकत नाही, तुम्हाला प्रॉपर चांगली पुस्तकं वाचावीच लागतात. बरोबर. बरं, विचार करून सांगा, कपात सूचना म्हणजे काय? बरं, विशिष्ट रक्कम कमी करणे. ठीक आहे. बाकीचे विद्यार्थी? एक दोनच विद्यार्थी उत्तर देतात, बाकीचे विद्यार्थी उत्तर देत नाहीत.
बघा, कपात सूचना ज्या मागणीशी संबंधित आहे ती मागणी काय केली जाते, सभागृहामध्ये चर्चेसाठी आणि मतदानासाठी ज्या दिवशी येणार असेल, बरोबर, त्याच्या 4 दिवस आधी द्यायची असते, बरोबर. आणि कपात सुचवणाऱ्या प्रश्नांवरती मंत्री काय करतात, सविस्तर उत्तर पाठवतात, लेखी पाठवतात, अशी प्रथा आहे. ओके, या पुढचा क्वेश्चन, लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष म्हणून कोणाचा उल्लेख कराल, टी प्रकाशम, राजकुमार चक्रवर्ती, म अ अय्यंगार आणि रा ल मालवीय. 160 नंबरचा क्वेश्चन. ओके, व्हेरी गुड, छान. आता हे तुम्ही म्हणाल ना की मॅडम असे क्वेश्चन कुठून करायचे, हा, तर याच्या पण लिस्ट लक्ष्मीकांत सरांच्या बुक मध्ये दिलेत, बरोबर ना अमोल सर, तुमच्याकडे लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक आहे. लक्ष्मीकांत सरांच्या बुक मध्ये, मराठी पुस्तकामध्ये तुम्हाला अध्यक्ष, उपाध्यक्ष, अध्यक्ष यांच्या लिस्ट पण दिलेल्या आहेत. विद्यार्थ्यांना काय वाटतं की उगाच दिलेलं असतं, इथून क्वेश्चन नसतात, तर क्वेश्चन येतात, लक्षात घ्या. स्वातंत्र्योत्तर कालखंडातील राज्यसभेचे पहिले अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाचा नामनिर्देश कराल, मावळणकर, आचार्य कृपलानी, अरुणा असफ अली, डॉक्टर एस राधाकृष्णन. हा, दिलेले आहेत, बरोबर. वाचत नाहीत पण विद्यार्थी, बघत पण नाहीत पाठीमागे पुस्तकाच्या काय आहे ते, सगळेच नाहीत असं करत, काही विद्यार्थी करतात. स्वातंत्र्य उत्तर कालखंड म्हटलंय, आणि जर तुम्ही हे नाही वाचलं, फक्त तुम्ही घाईघाईमध्ये एवढंच वाचलं राज्यसभेचे पहिले अध्यक्ष, तर तुमची उत्तरं चुकू शकतात, बरं का. एस राधाकृष्णन. सोपे क्वेश्चन आहेत हे, 2 क्वेश्चन खूप सोपे होते, सगळ्यांना येण्यासारखे होते. खालीलपैकी कोणाची नेमणूक करण्याचा अधिकार राज्यपालाला नाही, राज्य लोकसेवा आयोग, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, मंत्रिमंडळ, मुख्यमंत्री. हे 2 ऑप्शन इथेच इलिमिनेट करा. आता दोन्ही मध्ये तुमचं राहतं उत्तर. याच्यावरती आधीच मी क्वेश्चन घेतलेला आहे. आता तुम्ही म्हणाल की मॅडम तुम्ही लगेच उत्तर सांगता, मी उत्तर नाही सांगत तुम्हाला, या पॉइंटशी रिलेटेड आपण आधीच क्वेश्चन घेतलेला आहे, फक्त क्वेश्चन वेगळ्या पद्धतीने मांडला होता तिथे. राष्ट्रपती, राज्यपाल. प्रेसिडेंट. उत्तर काय आलं मग, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश. ठीक आहे. पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार नव्या केंद्रीय मंत्रालयाची वा खात्याची निर्मिती करण्याचे अधिकार कोणाला आहे, पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार. संसद, राष्ट्रपती, मंत्रिमंडळ आणि लोकसभा सभापती. राष्ट्रपतींना, बरोबर, राष्ट्रपतींना. व्हेरी गुड, छान. इथं बघा, इथं आपण पहिल्यांदा कोणता ऑप्शन एलिमिनेट करतो, मंत्रिमंडळ, बरोबर हो की नाही. त्याच्यानंतर लोकसभा सभापती, संसद आणि राष्ट्रपती. मी तुम्हाला नेहमी सांगते की जिथं जिथं राष्ट्रपती उत्तर असेल तिथं ऑप्शन मध्ये संसद असणारच आहे, जिथं राज्यपाल उत्तर असेल तिथं राष्ट्रपती ऑप्शन मध्ये असणारच आहे. या गोष्टी जर एकदा तुम्ही शिकलात ना, तर पॉलिटीला 11 ते 12 क्वेश्चन विचारतात, एकही क्वेश्चन चुकत नाही, लक्षात घ्या. 11 ते 12 मार्क तुम्हाला मिळतात. जिओग्राफीला 16 ते 17 क्वेश्चन येतात. समजा आपण असं कन्सिडर करूया की तुमचा एखादा क्वेश्चन चुकतोय किंवा 2 क्वेश्चन चुकतात, 15 मार्क जिओग्राफीचे इझिली मिळतात. ठीक आहे, मग आता तुम्हीच कॅल्क्युलेशन करा. आता काही विद्यार्थी म्हणतात की मॅडम हे होत नाही असं, पण जेव्हा तुम्ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर अभ्यासता
तर तिथं तुमचं निम्म काम होऊन जातं. ठीक आहे. पण त्याच्या आधी एक कंडिशन आहे, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर समजण्यासाठी तुमचा अभ्यास असावा लागतो. बरोबर ना अमोल सर, सुप्रिया मॅडम, नवनाथ सर? काहीही अभ्यास न करता क्वेश्चन पेपर समजतील का? विद्यार्थ्यांना एवढंच सांगतात की पीवायक्यू करा, पीवायक्यू करा. पण पीवायक्यू करण्याच्या आधी तुम्हाला काहीतरी करावं लागतं, हो की नाही? सिलेबस कव्हर करावा लागतो. सिलेबसमध्ये जे तुम्हाला मेन्शन केलेला आहे की बाबा हा स्पेसिफिक पॉइंट आहे, हा तुम्हाला करायचा आहे सिलेबस मधला, तर तुम्हाला कळणार की हे सिलेबस मध्ये होतं आणि हे पीवायक्यू मध्ये पण दिसत आहे. बरोबर. विद्यार्थ्यांना काय वाटतं की रेफरन्स बुक घ्यायचे नाहीत, कम्प्लीट सिलेबस कव्हर करायचा नाही, फक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर करायचे आणि एक्झामला जायचं. तर असं कुठलीच एक्झाम पास होता येत नाही. त्याच्यासाठी त्याच्यासाठी अभ्यासच करावा लागतो. लक्षात घ्या. ज्यांना सायन्सची भीती वाटते किंवा मॅथ्सची भीती वाटते, त्या लोकांनी टेन्शन घेऊ नका. म्हणजे अभ्यास करा, अभ्यास करू नका असं मी सांगत नाही, पण तुमच्या हातात काही स्ट्रॉंग सब्जेक्ट पण आहेत ना. पॉलिटी आहे, जिओग्राफी आहे, हिस्ट्री आहे. हिस्ट्रीचे क्वेश्चन तर बरेच क्वेश्चन आपल्या ठोकळ्यामधून कव्हर होतात. बरोबर. तर हे 3 सब्जेक्ट तुम्ही करू शकता चांगले. बरोबर. सोबतच तुम्ही करंटसाठी एखादं मासिक वाचा किंवा जर तुम्हाला जमलं तर स्पेसिफिक कोर्सेस करा करंटचे. आता तुम्ही राज्यसेवेसाठी तर केलंच पाहिजे हे. हा, आउट ऑफ मार्कचे सब्जेक्ट आहेत. व्हेरी गुड, छान. जिओग्राफी आणि पॉलिटी पैकीच्या पैकी मार्क घेतात मुलं. कारण करंटला पण कसं होतं, करंटला स्पेसिफिक एखादा क्वेश्चन येईलच असं आपण म्हणू शकत नाही. जरी आपण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर बघितले की एखादा क्वेश्चन तुम्हाला पुरस्कारावरती येतो, क्रीडा क्षेत्राशी संबंधित येतो, व्यक्तिविशेष विचारलं जातं. बरोबर. किंवा इस्रो असेल किंवा DRDO असेल, यांचे काही न्यूज असतील, यांचे काही मिशन न्यूज मध्ये असतील, किंवा एखादं ऍप्लिकेशन आहे गव्हर्नमेंटचं, एखादी स्कीम आहे नवीन, महिलांशी रिलेटेड असू दे, कोणतीही असू दे, तर एखादा क्वेश्चन चुकू पण शकतो आपला, किंवा एखादं कंटेंट आपल्याकडून मिस पण होऊ शकतं. लक्षात घ्या. ठीक आहे. आणि राहिला प्रश्न सायन्सचा, तर आपलं रविभूषण सरांचं पुस्तक आलेलंच आहे. रविभूषण सरांचं पुस्तक म्हणजे लुसेंटचं पुस्तक मराठीमध्ये ट्रान्सलेट केले आणि लुसेंट मधून सगळा भाग कव्हर होतो. लक्षात घ्या. फक्त लँग्वेजचा प्रॉब्लेम होता, तो पण आपला सॉल्व्ह झालेला इथं दिसून येतो. ओके. चल, क्वेश्चन घ्या पुढचा. पंचायत राज पद्धतीचा अवलंब करणारं पहिलं राज्य म्हणून राजस्थानचा निर्देश केला जातो. राजस्थानमधील कोणत्या स्थळी 2 ऑक्टोबर 1959 रोजी जवाहरलाल नेहरूंच्या उपस्थितीत पंचायत राज व्यवस्थेचा शुभारंभ केला गेला? किशनगड, नागौर, कोटा आणि जयपूर. नागौर. व्हेरी गुड, छान. बरोबर, उत्तर आहे नागौर. चला, तर असेच आणखी क्वालिटी क्वेश्चन सोडवण्यासाठी तुम्ही ठोकळा घ्या. एक्झामच्या आधी घ्या, आता घ्या. आता घेतला तर बेस्टच आहे. थेरीचा पण पार्ट इथून होऊन जाईल. तर डेली संध्याकाळी 7 वाजता आपले लेक्चर असतात. जर चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा. पुस्तकाशी रिलेटेड काही डाऊट असतील तर तुम्ही मला कॉल किंवा मेसेज करू शकता. भेटूया उद्या संध्याकाळी 7 वाजता. गुड नाईट. टेक केअर.